गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, जर आपण काल रात्री US मार्केट जर पाहिलं तर US मार्केटमध्ये आपल्याला नॅसडॅक थोडासा फॉल झालेला पाहायला मिळालेला आहे. परंतु बाकी जे इंडेक्स आहेत तर ते सो अँड सो आहेत विथ ग्रीन. पण असं का? तर त्याच्यामागे बेसिकली रिझन एवढंच होतं की जे टेक्नॉलॉजी स्टॉक आहेत, AI स्टॉक आहेत, तर त्यांच्यामध्ये थोडंसं प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळालं. आणि त्याच्यामागचं कारण असं आहे की आज आपल्या US मार्केटमध्ये फेड चेअरमॅनची मीटिंग आहे आज रात्री. त्यामुळे त्याच्या आधी थोडासा जिटेरिनेस मार्केटमध्ये असणं खूप स्वाभाविक आहे, खूप कॉमन आहे. परंतु मोर दॅन 90% अशी प्रोबॅबिलिटी आहे की जो फेड चेअरमॅनचा इव्हेंट आहे तर तो नॉन इव्हेंट राहणार आहे. कुठल्याही प्रकारची मोठी अनाऊन्समेंट त्यामध्ये होण्याची पॉसिबिलिटी नाही आहे. त्यामुळे आता ते फक्त पाहावं लागेल की ते काय करत आहेत. पण जर आपण आपल्या मार्केटकडे आलं, युरोपियन आणि एशियन मार्केट जर पाहिले तर मोस्टली ग्रीनमध्येच ट्रेड करत आहेत. जर आपण इंडियन मार्केटकडे पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट ओपन होईल. हार्डली 10 ते 20 पॉईंट ग्रीनमध्ये ओपन होईल. तर मग आता आपल्या मार्केटमध्ये काही गुड न्यूज आहेत तर काही बॅड न्यूज आहेत. गुड न्यूज जर म्हटलं तर ग्लोबल क्यूज जे आहेत तर ते सपोर्टिव्ह आहेत. दुसरी गोष्ट, क्रूड ऑइलनं काल $80 जो बेंचमार्क होता तर तो डाऊन साईडला ब्रेक केलेला आहे आणि WTI क्रूड ऑलमोस्ट $75 आसपास आलेला आहे. त्यामुळे ग्लोबल ऑइल शॉक जो आहे तर तो आता पूर्णपणे निघून गेलेला आहे आणि एकदम मॉडरेट लेवलपर्यंत जे काही ऑइल आहे ते आलेलं आहे. म्हणजे हळूहळू इथून पुढे जसं जसं डील येत जाईल, म्हणजेच शुक्रवारी जी डील होणार आहे इराण आणि US मध्ये, तर ती जशी कंप्लीट होईल तर त्यामध्ये ऑइलमध्ये अजून मोठा फॉल आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. त्यानंतर जर आपण पाहिलं तर ग्लोबली सगळं व्यवस्थित आहे, US मार्केटही अगदी व्यवस्थित आहे. जर आपण बॅड न्यूज पाहिल्या तर FISनं अगेन आपल्या इथं सेलिंग करायला सुरुवात केली. परवा त्यांनी 200 कोटींचं बाईंग केलं होतं, परंतु काल त्यांनी 700 कोटींच्या आसपास पुन्हा सेलिंग केल्याचं पाहायला मिळतं. तर सेलिंग काही फार जास्त नाही आहे, परंतु सेलिंग थोडंसं त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे आता ते कशा पद्धतीने त्यांचा स्टॅन्स मांडतात ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. तर आता सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. म्हणजे या आठवड्यामध्ये जे 2 मोठे इव्हेंट आहेत तर ते एकाच दिवशी आहेत. एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिलायन्सची जी AGM आहे तर ती नेमकी शुक्रवारीच आहे आणि जे US आणि इराणचं जे काही पीस डील होणार आहे तर ते देखील साईन होणार आहे शुक्रवारीच स्वित्झर्लंडमध्ये. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी असल्यामुळे मार्केटमध्ये त्याचा इम्पॅक्ट आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. तर आता सकाळी सकाळी पुन्हा एक न्यूज आलेली आहे, तीही रिलायन्सबद्दल, की रिलायन्स जिओचा जो IPO येतो आहे तर त्यासाठी मे बी जे त्यांची AGM आहे तर त्याच्या आधीच पेपर्स फाईल केले जातील. मे बी त्या दिवशी जी IPOची डेट आहे तीसुद्धा अनाऊन्स होण्याची पॉसिबिलिटी आहे. त्यामुळे त्या दृष्टीने हालचाली चालू आहेत असं एकंदर सगळ्या बातम्यांवरून दिसतं. त्यामुळे रिलायन्सची जी AGM आहे तर ती ड्युरिंग मार्केट आवर्स आहे, दुपारी 2 वाजता शुक्रवारी. त्यामुळे मार्केटवरती, रिलायन्सच्या स्टॉकवरती, त्यानंतर जिओ फायनान्सच्या स्टॉकवरती आपल्याला त्याचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळू शकतो. जर डेट वगैरे अनाऊन्स झाली तर त्यामध्ये आपल्याला एक चांगल्यापैकी अपसाईड ही पाहायला मिळू शकते. तर मग पाहूयात की काय होतं ते. तर मग अशा पद्धतीनं मार्केटमध्ये जर आपण टेक्निकली जर पाहिलं तर डाऊन साईडला 23,600च्या आसपास आपल्याला पुट रायटिंग जास्त पाहायला मिळतं आणि जर कॉल रायटिंग पाहिलं तर 24,000ला काल होतं, परंतु काल मार्केटमध्ये जी निफ्टीची एक्सपायरी आहे तर ती ओव्हर झालेली आहे. त्यामुळे आज मार्केट एकदम हलकं राहणार आहे. त्यामुळे मार्केट 24,000 तोडू शकतं अपसाईडला. मग आता ते 24,000च्या वरती क्लोज करण्यात यशस्वी होणार का हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. जर तसं झालं तर मार्केट बाय ऑन डिपच्या सिनेरिओमध्ये पुढे कंटिन्यू होईल आणि जर 24,000 इझिली ब्रेक करू शकला नाही आज तर मग थोडंसं पाहावं लागेल की मार्केट नक्की क्लोज कुठे होतं आहे. कारण डाऊन साईडला 23,850 याच्या खाली जर मार्केट क्लोज झालं तर पुन्हा मार्केट खाली येण्याची पॉसिबिलिटी आहे. परंतु जर त्याच्या खाली क्लोज होऊ शकलं नाही तर मग मात्र मार्केट हायली चान्सेस आहेत की 24,000 ब्रेक करून वरच्या बाजूला क्लोज करेल. तर मग आपण जर इंडिया विक्स पाहिला तर इंडिया विक्स आपल्याला दाखवतोय की मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारचं पॅनिक सिच्युएशन नाही आहे.
कारण इंडिया विक्स ऑलमोस्ट त्याच्या टॉप हायपासनं म्हणजे जेव्हा युद्ध सुरू होतं तेव्हापासून 50% ड्रॉप झाला आहे आणि आता तो ऑलमोस्ट 14च्या आसपास येऊन ट्रेड करतो आहे, की जी खूप चांगली गोष्ट आहे. मार्केटमध्ये आपण काय म्हणू शकतो की जी अपसाईड मिळेल तर ती त्यामुळे चांगली मिळू शकते. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा आहे. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.